नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या लाडक्या चॅनलवरती. मी श्याम बाला. कसे आहात सगळे? छानच असायला हवं. तर आज आपण बनवणार आहोत सगळ्यांची आवडती आणि कुठल्याही जेवणाची लज्जत वाढवणारी शेंगदाणा चटणी. तर त्याच्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागतंय ते आपण पहिल्यांदा बघूया. तर शेंगदाणे 1 कप घेतलेले आहेत, लाल तिखट 1.5 ते 2 चमचे, जिरे 1 चमचा, मीठ चवीनुसार आणि लसूण पाकळ्या आपण 8 ते 10 अशा घेतलेल्या आहेत. तर पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, तर गरम पॅन करायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला आपण घेतलेले जे 1 कप शेंगदाणे आहेत ते छानपैकी खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत. तर अशा पद्धतीने आपण छान असं मंद आचेवर छान भाजून घेत आहोत शेंगदाणे. अगदी शेंगदाण्याचा सुद्धा वास सुटतो बरं का खमंग भाजले की. तर आता आपण ते भाजलेले शेंगदाणे एक दुसऱ्या बाउलमध्ये काढून घेऊयात. तर अशा प्रकारे आपण काढून घेतले आहेत आणि त्याच पॅनमध्ये आपण आता जिरे आणि ते 8 ते 10 पाकळ्या घेतलेल्या आहेत ना लसणाच्या, त्या थोड्याशा परतायच्या आहेत. जिऱ्याला थोडासा सुगंध येईल तोपर्यंत. तर अशा पद्धतीने आपण भाजत आहोत आणि ते भाजले की त्याच्यामध्ये परत आपण जे शेंगदाणे गरम केलेले आहेत ते मंद आचेवर परत एकदा खमंग व थोडं भाजायचं आहे. तर अशा पद्धतीने आपण भाजत आहोत. आता आपण गॅस बंद केलेला आहे आणि ते आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया सगळं. तर अशा पद्धतीने आपण काढलेलं आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला जे आपण लाल तिखट घेतलं होतं तर ते लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ अशा प्रकारे ते टाकायचं आहे. तुम्ही कमी जास्त साहित्य तुमच्या आवडीनुसार करू शकता. तर असं आपण एकत्र करूया त्याला. तर आता इथे आपण खलबत्ता घेतलेला आहे. खलबत्त्यामध्ये आपण थोडंसं शेंगदाणे बाजूला घेऊन ते आपण कुटणार आहोत. तर खलबत्त्यामध्ये जे आपण कुटलेले शेंगदाणे आणि मिक्सरमध्ये जे आपण बारीक करतो ह्याच्यामध्ये थोडा फरक आहे, तो तुम्हाला मी दाखवणार आहे. तर पहिल्यांदा मी थोडे शेंगदाणे खलबत्त्यामध्ये चेचून घेत आहे. तर अशा प्रकारे आपण खलबत्त्यामध्ये चेचत आहोत शेंगदाणा चटणी. तर थोडं मोठं ठेवायचं आहे किंवा तुम्हाला जसं हवं असेल त्या पद्धतीने तुम्ही कुटू शकताय. तुम्हाला बारीक आवडत असेल तर तुम्ही बारीक करू शकताय. तुम्हाला तर जाडसर जर रवाळसर असं जर पाहिजे असेल तर तुम्ही तसंही ठेवू शकताय. जशी तुमची इच्छा असेल तसं तुम्हाला जसं आवडेल त्या पद्धतीने तुम्ही ठेवू शकताय. तर इथे मी तुम्हाला फरक दाखवण्यासाठी थोडंसं जाडसर पद्धतीनं मी ठेवत आहे. तर हे आता आपलं खलबत्त्यातलं झालेलं आहे. तर तुम्ही बघू शकताय कसे जाडसर थोडंफार शेंगदाण्याचे दाणे थोडे दिसतात आपल्याला त्याच्यामध्ये मोठे. तर अशा पद्धतीने खलबत्त्यामध्ये आपण चेचू शकतोय किंवा अजून सुद्धा बारीक करू शकताय. तर आता हे आपण मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये जे राहिलेले शेंगदाण्याचा जे मसाला आहे ते सगळं टाकत आहे. तर बघूया आपलं मिक्सरमधलं शेंगदाणा चटणी कशी झाली आहे. तुम्ही बघू शकताय. तर ह्या पद्धतीने आपल्याला मिक्सरची शेंगदाणा चटणी तयार झालेली आहे. खूप छान आहे, खूप सुगंधही सुटलेला आहे चटणीचा छान पद्धतीने. तर खूप छान झालेले आहेत दोन्हीही. तर अशा पद्धतीने ही आहे मिक्सरमधली आणि त्याच्या बाजूची आहे ते आपले खलबत्त्यातले आहे. तुम्ही फरक बघू शकताय. कोणतीही केली तरी चव मात्र खूप छानच असणार आहे दोन्हीचीही. तर तुम्ही बघू शकता आपली शेंगदाणा चटणी तयार झालेली. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारी ही शेंगदाणा चटणी रेडी आहे खाण्यासाठी. तर नक्की तुम्ही ही घरी ट्राय करा आणि तुम्हाला कशी वाटली रेसिपी मला नक्की कमेंट करून. आणि त्याचबरोबर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.